लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। दत्तकृपा ॲग्रो एजन्सीचा राधा किसान बापू पठाडे यांच्या हस्ते भव्य शुभारंभ। छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांसाठी कृषी सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दत्तकृपा ॲग्रो एजन्सीचा राधा किसान बापू पठाडे यांच्या हस्ते भव्य शुभारंभ सोहळा बुधवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 9:30 करण्यात आला। जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी सभापती बाजार समिती छत्रपती संभाजीनगर हे देखील उपस्थित होते। कार्यक्रमाला विजयभाऊ काळे सोसायटी चेअरमन, कृष्णा पाटील पवार तालुका प्रमुख, मनोजभाऊ शेजूड माजी सभापती, सौ श्रमिका भालेराव मॅडम कृषी सहाय्यक, रमेश भाऊ शिंदे सरपंच लाड सावंगी, मंगेश भाऊ गावंडे युवासेना तालुका प्रमुख, राजेंद्र कावरे कृषी पर्यवेक्षक, विशाल बडे कृषी सहाय्यक, अर्जुनराव शेडके माजी उपसभापती, नवनाथ भाऊ घोडके पंचायत समिती सदस्य, सुधाकर पाटील कृषी सहाय्यक आणि सौ राधा पडोळ मॅडम कृषी सहाय्यक उपस्थित होते। तर काहींनी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांच्या अनुदानास पात्र कंपनी बालसन पॉलीप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून डीबीटी व पोखरा योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी 80% अनुदान दत्तकृपा ॲग्रो एजन्सी यांच्याकडे उपलब्ध आहे। ठिबक सिंचनाचे फायदेही त्यांनी सांगितले। हे आमच्या पाहुण्याचं दुकान आहे गावड्याचं। यांचं दुकान जसं जास्तीत जास्त चालत याची अशी अपेक्षा करतो मी सर्व जे शेतकरी यांना सगळ्यांना याचा लाभ घ्यावा ठिबकचा। नारायण बुधावाडे यांनी नवीन दुकान चालू केले, यांना या व्यवसायाला भरभराटीने शुभेच्छा देतो। ॲग्रो सर्व्हिसचं कोणाच्या हाताने उद्घाटन झालं सर, काय सांगाल याबद्दल? आजचं आपलं उद्घाटन माननीय राधाकिशन बापू पठाडे जिल्हा परिषद सदस्य संभाजीनगर यांच्या हस्ते आपण आज 9:30 वाजता दुकानाचं उद्घाटन केले। जसं दत्तकृपा ॲग्रो सर्व्हिसमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे? शेतकऱ्यांना जे आपलं सिंचन सुविधासाठी जे ड्रीप ऑनलाईन इनलाईन जे पाहिजे ते आपण सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे अनुदानामार्फत। तर विविध शासकीय योजना येतात सरकारच्या, तर त्याची अंमलबजावणी आपल्या कृषी सेवा केंद्राच्या सगळ्या भेटता का तिथं? काय काय हो भेटते ना। काय काय भेटतं नेमकं? पोखरामधूनही आणि महाडीबीटीमधून अच्छा, सिंचन सुविधासाठी। असं ॲग्रो सर्व्हिसचे दुकानात भरपूर आहे, पण आपल्या दुकानाचं काय वैशिष्ट्य आहे आपल्या इथं? नाही, आपलं जे आता दुकानात जे आपण मटेरियल ठेवलेलं आहे ही आपल्या भारतामधली नंबर 3ची कंपनी नेटाफिन जेन नंतरची ही कंपनी चांगलं क्वालिटी आणि मटेरियल देते। इथल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार? आम्ही आवाहन करणार त्यांनी पोखरामधून सर्वांनी सिंचनाचा लाभ घ्यावा। आजच्या उद्घाटनाप्रसंगी कोण कोण उपस्थित होते म्हणण्यात? आजच्या उद्घाटनाप्रसंगी आपले जिल्हा परिषदचे माननीय राधाकिशन बापू पठाडे, माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन भाऊ शेळके, माजी सभापती मनोज भाऊ शेजूळ, तालुका प्रमुख शिवसेना कृष्णाभाऊ पवार, युवा सेना अध्यक्ष मंगेश भाऊ गावंडे। आता शेतकऱ्यांची पेरणी सुरुवात होणार आहे काही दिवसात, तर त्याच्या उपलक्षामध्ये आपल्याकडे काय काय असं नवीन आहे शेतकऱ्यांचं? सध्या आपण चाललेलं ऑनलाईन आणि इनलाईन ट्रीप सध्या आपण उपलब्ध करून दिले आहे। बाकीच्या गरजेप्रमाणे आपण नंतर उपलब्ध करू। तिथला ग्राहकांना ॲड्रेस सांगा तुमचा। छत्रपती चौक, दत्त मंदिर रोड, लाडसंगी। शेतकऱ्यांना काय संदेश द्या समाजामध्ये? संदेश असा की मटेरियल वगैरे चांगलं आहे, ते मी आता या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घ्यावा आणि कमी पाण्यामध्ये शेती आपली चांगली करावी। आपलं नाव? माझं नाव नारायण मारुतराव आहे।